नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी माहिती सांगतो. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अजूनही ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीच्या फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये ह्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी निफ्टी 50च्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल मी थोडंसं प्रवासात होतो त्यामुळे काल व्हिडिओ करता आला नव्हता. पण परवाच्या दिवशी जो व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये आपण कालच्यासाठी म्हणजे 26 तारखेसाठी विश्लेषण केलं होतं, त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला ज्या पद्धतीनं हे सेलिंग झालंय हे बघताना मला असं वाटतंय की 26 तारखेला एकदम शार्प रिकव्हरी येण्याची शक्यता आहे. तर त्या पद्धतीची शार्प रिकव्हरी देखील आली. फक्त एकच विश्लेषणामध्ये चूक अशी झाली आणि मी नेहमी सांगतो की मी जे काही विश्लेषण करतो हे साधारणपणे आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला तर 90 ते 95% बऱ्यापैकी बरोबर असतं. पण काही वेळेला 5 ते 10% अशी शक्यता असते की ते विश्लेषण आपलं चुकू देखील शकतं. माझा अजिबात असा दावा नाही की मी केलेलं विश्लेषण 100% बरोबरच येतं. पण मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला इथे एक शार्प रिकव्हरी बघायला मिळणार आहे. त्या पद्धतीची शार्प रिकव्हरी आपल्याला 26 तारखेला मार्केट ओपन झाल्यापासूनच बघायला मिळाली. मला असं अपेक्षा होती की साधारणपणे हा जो हाय आहे तो ब्रेक न होता एक छोटं पुन्हा सेलिंग देखील येईल आणि त्यानंतर ही तेजी मला अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात काय झालं? प्रत्यक्षात ते छोटं सेलिंग आलंच नाही आणि नॉन स्टॉप आपल्याला तेजी बघायला मिळाली. आता कसं होतं की नेहमी आदल्या दिवशीचे जे कोणी ट्रेडर असतील, शॉर्ट टर्मचे जे ट्रेडर असतील त्यांना ट्रॅप करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक वेळेला मूव्हमेंट होतात. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की ही जेवढी शार्प सेलिंग आली आहे हे बघता अनेकांनी पुट बाय करून ठेवले असणार, मंदी करून ठेवली असणार, त्यांना ट्रॅप करण्यासाठी हे वर जाईल. आता हे वर गेल्यामुळे काय झालं अनेकांचं तिथे आणि त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मार्केट पूर्णपणे डाऊन ट्रेंड मध्ये होतं आणि अचानक एवढी शार्प रिकव्हरी यायला सुरुवात झाल्यावर अनेकांचे स्टॉप लॉसेस हिट व्हायला लागले, अनेकांचं प्रॉफिट कमी व्हायला लागलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, शॉर्ट कव्हर करायला सुरुवात केली आणि ही जी तेजी आपल्याला दिसते ही सगळी शॉर्ट कव्हरिंगमुळे आलेली आपल्याला दिसते. एकदा सुद्धा तुम्ही बघू शकता 26 तारखेला एक इथे कॅन्डल, एक इथे कॅन्डल, दोन, एक इथे कॅन्डल, तीन आणि एक शेवटची कॅन्डल छोटी, त्या सुद्धा आपल्याला अगदी छोट्या छोट्या रेड कॅन्डल बनलेल्या दिसत आहेत. अदरवाईज नॉन स्टॉप तेजी आपल्याला 26 तारखेला बघायला मिळाली. आता ह्याच्यामध्ये होतं कसं की तुम्हाला मूड चेंज करेपर्यंत किंवा मार्केटचा ट्रेंड तुमच्या लक्षात येईपर्यंत लगेच आपल्याला ट्रॅप केलं जातं. आता काय झालं बघा, 26 तारखेला एवढी तेजी झाली आहे, अनेकांना काय होतं मार्केट चालू असताना पटकन विश्लेषण लक्षात येत नाही, चुका करतात. पूर्वीची मंदी होती ती डोक्यात होती आणि त्यामुळे ही तेजी करता आली नव्हती. आता एवढी मोठी तेजी झाली आहे हे बघून आज अनेकांना वाटलं असणार की आता तेजी केली पाहिजे. आज काय झालं बघा, तेजी करायला म्हणून गेलं, सुरुवातीच्या काळात करू दिली आणि नंतर एकदम किंमत खाली आणली. बरोबर? थोडीशी वर जाते असं वाटतंय. मी इथे तुम्हाला झोन दिलेला आहे. इथून पुन्हा खालच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर एकदा शॉर्ट टर्म मधले जे कोणी ट्रेडर असतात, जे नवीन ट्रेडर असतात, ह्या सगळ्यांना त्यातनं बाहेर पाडल्यानंतर मग मार्केटमध्ये पुन्हा एक मोठी तेजी होणार आहे. पण तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी तेजी केली, आजच्या दिवसात तेजी केली,
26 तारखेला जाता जाता ज्यांनी तेजी केली असेल त्या सगळ्यांना आधी ट्रॅप करणार आणि त्यानंतरच मार्केट आता वर जाईल, अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसतंय. आता काय होऊ शकतं उद्या? हे झालं आजपर्यंत काय झालं, काल काय झालं आणि आज काय झालं. आता उद्या काय दिसतंय आपल्याला? उद्या आपल्याला चित्र असं दिसतंय की इथून वर जात असताना निफ्टीमध्ये 26,225 ची जी लेवल आहे आणि वर 26,275 ची जी लेवल आहे, हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. आणि ह्या एरियामध्ये इथूनच किंवा कदाचित थोडं वर जाण्याची शक्यता आहे. कदाचित या 275 पेक्षा सुद्धा थोडंसं वर जाईल आणि ह्या एरियामधनं आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळेल. कारण हे आता इथे जे खाली आलंय ते हे वर कशाला जाणार? काल ज्यांनी ज्यांनी ही तेजीचा ट्रेड अजूनही ठेवला असेल त्यांना थोडंसं आशा निर्माण करण्यासाठी, त्यांना थोडं ॲव्हरेज करायला लावण्यासाठी किंमत वर जाऊ शकते आणि त्यानंतर खाली येऊ शकतं. खाली कुठपर्यंत येऊ शकतं? तर खाली 26,085 च्या आसपास इथपर्यंत येण्याची शक्यता आहे. अर्थात लगेच येईल का? असं डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड येईल का? ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल. पण हळू का होईना आपल्याला ह्या दिशेनं वाटचाल येईल आणि इकडे एक झोन तयार होईल, सपोर्ट झोन तयार होईल. तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल की त्या सपोर्ट झोनमध्ये आल्यानंतर मग हळूहळू डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवून मग आपल्याला हा हाय सुद्धा नंतर ब्रेक होईल. अर्थात हे काही लगेच आज उद्या होणार नाही. आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल, एकदा आधी खाली यावं लागेल आणि त्यानंतर ते वर जाणार आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ह्या एरियामध्ये म्हणजे 26,225 ते 26,275 रेझिस्टन्स फेस केला पाहिजे. थोडंसं याच्या वर जरी गेलं तरी तिथून मग आपल्याला सेलिंग इथनं येताना असं बघायला मिळेल. आणि ह्या एरियामध्ये आल्यानंतर तोपर्यंत काय होईल, अनेक जणांचं हे जे तेजी झाल्यामुळे अनेक जण जे बुलिश झालेले होते त्यांचा पूर्ण भ्रमनिरास करून त्या सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं पाहिजे की आता नाही, ही तेजी झाली, हा फ्लूक होता, ही मंदीच होतीये मार्केटमध्ये, असं वाटायला लागून मग आपल्याला अचानक पुन्हा तेजी होताना बघायला मिळेल असं मला वाटतंय. मी मुद्दाम थोडंसं डिटेल सांगितलं कारण आपल्याला इथून पुढच्या काळात सुद्धा मार्केटची मूव्हमेंट कशा पद्धतीने होतीये हे ट्रॅक करायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. बँक निफ्टीमध्ये मात्र चित्र थोडंसं वेगळं दिसतंय. बँक निफ्टीमध्ये आपल्याला असं वाटतंय की आता सेम त्याच पद्धतीनं सर्व गोष्टी झालेल्या आहेत. बँक निफ्टीमध्ये मला असं वाटतंय की उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर ही जी लेवल आहे 59,815 आणि वरच्या बाजूला बघितलं तर 59,880 ची लेवल आहे. इथपर्यंत आपल्याला बँक निफ्टीची किंमत वर येताना बघायला मिळेल. खरं वरचं टार्गेट जे आहे ते 60,080 च्या आसपास आहे. म्हणजे बँक निफ्टी थोडंसं आपल्याला निफ्टीपेक्षा वेगळं दाखवतंय. बरोबर. कदाचित काय होईल, उद्या हे थोडंसं वर येता येता निफ्टीमध्ये सुद्धा मी जे वरचं टार्गेट दिलंय 225 ते 275 त्या रेंजमध्ये जाईल कदाचित आणि मग आपल्याला थोडंसं सेलिंग येईल, बघावं लागेल. पण बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी आपल्याला तेजी करण्याचं जास्त शक्यता आपल्याला दिसते आणि बँक निफ्टीमध्ये वरचं टार्गेट आहे 60,080 च्या आसपास. पण ते लांबचं टार्गेट आहे, त्यामुळे जवळची टार्गेट जर बघायला गेलं तर 59,815 815 59,880 अशी टार्गेट आपल्याला इथे दिसतायत. आणि समजा हे 880 च्या वर टिकलं तर मग आणखीन आपल्याला काही गोष्टी इथे टार्गेट बघायला मिळतील. 60,000 च्या आसपास जाईल आणि 60,000 मग सुद्धा क्रॉस करून 60,080 पर्यंत आपल्याला जाऊ शकतं, असं चित्र आता आपल्याला निर्माण झालेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये निफ्टीप्रमाणेच आपल्याला चित्र दिसतंय. बाकी आता 26 तारखेला काय झालं, आज 27 तारखेला काय झालं ह्याच्याविषयी जास्त आपण चर्चा करणार नाहीये, कारण त्याची विस्तृत चर्चा आपण निफ्टीच्या वेळेला केलेली आहे. आता आपल्याला असं दिसतंय की ही जी लेवल आहे, ही लेवल कुठली आहे तर 85,765 ची आहे. वरची लेवल कुठली आहे तर 85,935 ची आहे. हा एरिया रेझिस्टन्स झोन म्हणून काम करेल. सेन्सेक्स मध्ये पण ह्या एरियाच्या आसपास कुठेतरी येऊन खाली जाईल. कदाचित ह्या एरियाला इथे टच करून खाली जाईल, कदाचित ह्याच्या थोडंसं वर जाऊन खाली जाईल आणि इथून खाली येण्याची शक्यता आहे. आणि स्टेप बाय स्टेप हे कुठपर्यंत येईल, अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप करत करत हळूहळू कदाचित उद्या येईल, कदाचित पुढच्या आठवड्यात येईल, पण 85,270 पर्यंत खाली येण्याची शक्यता दिसते. आणि त्यानंतर म्हणजे सगळ्यांना एकदा असं वाटायला लागेल की ही बेअरिश मुवमेंट आहे,
त्यानंतर मग एक बाउन्स येऊन आपल्याला तेजी होण्याची शक्यता आहे. पण सध्या आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये काय दिसतंय? शॉर्ट टर्ममध्ये मला निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये थोडं सेलिंग होताना दिसतंय आणि ते सेलिंग कंप्लीट झाल्यानंतर आणि त्या लेव्हल सुद्धा सांगितल्यात कोणत्या एरियाच्या आसपास आल्यानंतर ते कंप्लीट होऊ शकेल, तर त्या आसपास आल्यानंतर मग आपल्याला पुढचा विचार करावा लागणार आहे. माझ्या मते उद्यासाठीचं तिन्ही इंडेक्स मधलं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय. जाता जाता मात्र मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण अगदी शेवटच्या पार्टकडे आलोय. शेवटचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला त्याची माहिती आज सांगणार नाहीये. दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. एक साधारण 10-20 सेकंदासाठी मी ही स्क्रीन अशीच ठेवतोय. तुम्हाला ही माहिती जर वाचायची असेल तर तुम्ही स्क्रीन पॉज करून, व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता. आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी माहिती दिली आहे. तुम्हाला फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेस असे 3 लेव्हल आहेत आपल्याकडे, माहिती आहे. फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा 2 शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज करून या नंबरला पाठवा. फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाणार. प्रीमियम ग्रुप विषयी माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा 2 शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि या नंबरला पाठवा. प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाईल. पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स अशा 2 शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवला की तुम्हाला पेड कोर्सेसची अधिक माहिती सांगितली जाईल. तर हे झालं आजच्या व्हिडिओ विषयी. आता इथेच मी आपली रजा घेतोय. धन्यवाद.